नंतरच घाट चालू झालेला आहे. आपण खालून जर स्पीड मध्ये असेल, तो स्पीड मेंटेन कॉन्स्टंट ठेवला जास्त, तर आपण थर्ड मध्ये पण घाट चढवू शकतो. ओके, बट समोर 30च स्पीड लिमिट दिले. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, घाट तुम्ही सेकंड किंवा थर्ड गिअर मध्ये चढवा. ओके, सेकंड गिअरला तर मी कंट्रोल गिअर म्हणतो. म्हणून मी माझ्या लर्निंग स्टुडंटला काय सांगतो की घाट चढवताना 2 ते 3 अनुभव घेईपर्यंत सेकंड गिअरचा वापर थोडा जास्त करा. ओके, का तर सेकंड गिअर कंट्रोल गिअर, फ्युएल खाऊ द्या. ओके, सेफ्टी महत्वाची. दुसरी गोष्ट, घाटात वळणाला ओव्हरटेक करायचं नाही, जोरात ब्रेक द्यायचा नाही, स्टेअरिंगला अशा प्रकारचे हिसके जोर जोरात वळवायचं नाही. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारों तरफ स्टेअरिंग घुमाने का नाही. ओके, दोघांमध्ये त्या गाडीचा मागचा टायर दिसेल एवढं डिस्टन्स ठेवून ड्रायव्हिंग करणे. मोठी गाडी असेल तर थोडं लांबच राहायचं. मी लाईट मोटर व्हेकल बद्दल बोललो. ओके, रेस द्या हळूहळू सर. चला, द्या रेस, सोडा रेस आता, द्या रेस, कोऑपरेट करा, ओव्हरटेक करायचं, रेस द्या. द्या रेस साहेबा, तुम्ही तुमच्या हिशोबात. व्हेरी गुड. ओव्हरटेक केल्यावर त्याच्यापासून अजून पुढे चला सरळ, नाही तो अपना पिछवाडा उसको लग जाएगा. देखो,